पाहूयात पुढची बातमी। करणीच्या संशयातून दाम्पत्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला। पत्नीनंतर पतीचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला। डहाणूच्या सरावलीतली ही धक्कादायक घटना आहे। सुरेश भरकुड, गुलाब भरकुड असं मृत दाम्पत्याचं नाव आहे। आरोपी विलास नामकोडानं हत्या केली। पत्नीचा मृत्यू करणीमुळे झाल्याचं म्हणत कुऱ्हाडीने वार केला। हल्ल्यानंतर आरोपीने सुद्धा विषप्राशन केलं असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात हळहळ व्यक्त होते। अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रश्न यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। तर डहाणूच्या सरवलीमध्ये ही धक्कादायक घटना घडली। काळी जादू केल्याचं करणी केल्यामुळे पत्नीचा मृत्यू झाला असं म्हणत कुऱ्हाडीने वार करत एका तरुणानं दाम्पत्यावर हल्ला केला आणि यामध्ये पतीनंतर आता पत्नीचा देखील मृत्यू झाला। करणीच्या संशयातून कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला होता। डहाणूच्या सरावलीमध्ये ही धक्कादायक घटना आहे। सुरेश भरकुड आणि गुलाब भरकुड असं मृत दाम्पत्याचं नाव आहे। या प्रकरणी सध्या तपास केला जातो। आरोपी विलास नामकोडा यानं ही हत्या केली होती। आपल्या पत्नीचा मृत्यू करणीमुळे झाल्याचं म्हणत त्यानं कुऱ्हाडीने वार केला आणि ज्यामध्ये आता दाम्पत्याचा मृत्यू झाला। डहाणूच्या सरावलीमध्ये ही धक्कादायक घटना घडली। आपल्या पत्नीचा करणीमुळे मृत्यू झाला असं म्हणत नामकोडा यानं भरकुड या दाम्पत्यावर कुऱ्हाडीने वार केला। यामध्ये सुरेश भरकुड आणि गुलाब भरकुड या दाम्पत्याचा मृत्यू झाला। आरोपी विलास नामकोडा यानं ही हत्या केली आणि याबद्दल आपण प्रतिक्रिया घेऊयात। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे सर सध्या आपल्यासोबत आहेत। चांदगुडे सर, करणी आणि त्यातून होणारे वादविवाद हे आपण नेहमीच पाहतो, मात्र आता करणीच्या संशयातून एका दाम्पत्याची हत्या करण्यात आली। अंधश्रद्धा अजून ग्रामीण भागात तशीच असल्याचं दिसतंय। करणीच्या संशयामधून हत्या करणे हे मानवतेला लांछनास्पद आहे। पुरोगामी महाराष्ट्रावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहेत। खरं तर 18 वर्ष अथक प्रयत्नानंतर डॉक्टर दाभोळकरांच्या शहीद झाल्यानंतर जादूटोणा विरोधी कायदा सरकारने संमत केला, परंतु त्याची प्रभावी अशी अंमलबजावणी होत नाही। त्यामुळे असे प्रकार होत आहेत। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपल्या परीनं आपल्या मर्यादा आणि क्षमतेनुसार याचा प्रचार प्रसार करत आहेत, परंतु ते प्रयत्न अपुरे आहेत। सरकारने जर या कायद्याची, जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावीपणे जर अंमलबजावणी केली तर अशा घटना कमी होतील असं मला वाटतंय। परंतु सरकार या बाबतीत उदासीन आहेत। जादूटोणा विरोधी कायद्याला इतके वर्ष होऊनही त्या कायद्याचे नियम अजून बनवलेले नाहीत। प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष पाहिजे, ते पण झालेले नाही। दक्षता अधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या नाही। सरकारी जी कमिटी आहे ती कागदावरच आहेत। अशा याच्यामध्ये त्रुटी असल्यामुळं त्या कायद्याचा प्रसार होत नाही आणि समाजामध्ये अंधश्रद्धा वाढत आहे असं आम्हाला वाटतंय। तरी महाराष्ट्र आणि आपल्या परीने प्रयत्न करत असं आम्हाला वाटतंय। नक्कीच चांदगुडे सर, त्यामुळे आता राज्य सरकारने या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करायला हवी अशीच अपेक्षा करूयात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।